चला. आता सध्याला आम्ही चाललो फिरायला, मी आणि संदीप भाऊ. तर रात्री आम्ही काल सकाळीच निघणार होतो, तर निघता निघता उशीर झाला आणि रातच्याला जवळपास 8 वाजल्या. 8 वाजता म्हणजे जवळपास 9 वाजले निघायला, तर 9 वाजता निघलो. आत्ता आहेत आम्ही धुळ्यामध्ये. तर बघा, आयल्यानगर म्हणजे कसं, आम्ही आष्टी तालुका समजा, नंतर आयल्यानगरला आलो, तर आयल्यानगरहून शिर्डीहून मनमाड आणि आता धुळेपाशी आहेत. आता आम्ही चाललो तर ओंकारेश्वर आणि महाकाल. तर चाललो गाडीवरच चाललो आम्ही, टू व्हीलरवर सध्याला. तर बघू किती फिरायचं होईल तेवढं फिरणार आहेत आम्ही, आणि जेवढं काय दाखवता येईल ते आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो. आणि आता असंच निघलो फिरायला. किती दिवस फिरणार आहे तर हे काय अजून आम्ही फिक्स नाही केलं. तर आत्ता रात्री आल्यामुळं आता सकाळी 9 वाजता आम्ही काय केले, जेवण करायचं आहे आणि आंघोळ्या पण झाल्यात आत्ता सकाळी 9 वाजता. हे संदीप पण येतो, आता जेवण करणार. आणि आम्ही आता धुळ्यात म्हणजे आम्हाला ओंकारेश्वरला जायला तरी बी 4-5-6 आम्ही वाजू शकतात. मग संध्याकाळी ओंकारेश्वरलाच दर्शन घेऊ, मुक्काम झाला तर तिथंच मुक्काम होईल, नाही तर महाकालला होईल. तर बघू जेवढं दाखवतील तेवढं आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो. तर मस्त आता नाश्ता चालला आहे आमचा सकाळचा. रात्री बी आम्ही चपात्या आणून जेवण केलं, आणि त्याच सकाळच्या चपात्या अजून चांगल्या आहेत. चटणी, तेल, चपाती आणि एवढं ऊन लागतंय. दुपारच्या वाजल्या 2. आता आपली महाराष्ट्राच्या बाँड्रीवर आपण नाही का, म्हणजे महाराष्ट्र सोडून मध्य प्रदेशमध्ये जाणार आहे. तर भाऊ आता काय अजून 20 किलोमीटर राहिलं असेल, जास्त 20-25. नंतर मध्य प्रदेशमध्ये ओंकारेश्वर आणि उज्जैनला जायचं आहे. तर बघू, एवढं ऊन लागत आहे ना की 2 वाजता गाडी चालू वाटा ना. रात्री गाडी चालू वाटत तिथं, रात्री गार लागलं झोप येते आणि दिवसा ऊन लागत आहे. तर ऊन बी आणि संध्याकाळी बी काय करावं, दुपारी तेवढं ऊन झोपच येत नाही का. चला उरका लवकर. मला दुपारच्या मस्तपैकी 2:30 वाजल्यात आणि थोडंसं दुपारचं जेवण म्हणून सकाळी काय जास्त नाश्ताच केला आणि भूक लागली. तर सध्याला काय करतोय, मस्तपैकी संदीप भाऊ आता काय करणार आहे तर पोहे करणार आहेत मस्तपैकी. तर पोह्यासाठी आता सामान वगैरे काढलं आहे, मस्त दुपारचे पोहे करायचे, खायचे आणि पुढं जायचं. मग पुन्हा उज्जैनला जायचं आहे. आणि अजून जवळच राहिले, आता 200 किलोमीटर राहिले उज्जैन आणि ओंकारेश्वर. तर हे 2 देवस्थान तर करायचेत. बघू मग पुढं वेळ जसा भेटेन तसं. चल संदीप भाऊ जरांडे फक्त वन्स मोर. संदीप भाऊने असं जुगाड केले भारी, गॅस आणि मस्त गरम गरम पोहे. आचारी एकच नंबर. चला पोहे घेऊ टाकून एकदा. पोहे टाकते परता थोडे चांगले परता संदीप भाऊ. थोडी मस्त झाले पोहे बी आता तयार झाले, गरम गरम मस्तपैकी. संदीप भाऊ मी खातो, आम्ही दोघं मस्त. असं सुंदर असं वातावरणात एकदम दुपारी 2:30 वाजल्यात, 4 वाजेपर्यंत खाऊन पिऊन इथंच आराम करायचं सावलीत. मस्त एकदम लिंबाचं झाड आहे आणि ह्या झाडाखालीच आपला खाल्ल्याच्या नंतर आराम बी इथंच करायचा आहे. आणि इकडच्या साईडला बघा कसं मस्त हिरवागार ऊस आहे. आणि मग ऊन उतारल्यावर जाता येईल. थोडंसं आभाळ पण ह्या साईडला आल्यावर दिसतंय. पाऊस येतोय का काय, पाऊस आला तर चांगलंच आहे, लईच गरमत आहे. चला मीठ मुरमुऱ्या घेऊया का प्लेटीत.
पाणी बी द्यावं लागेल तुम्हाला सीट. तुम्ही आता पोहे केलेत म्हणून तुम्हाला पाणी तर द्यावंच लागेल. भजे कधी करायची उंदीच्याला का? तर संदीप भाऊ म्हणते उंदीच्याला भजे पण करू. आज पोहे केलेत उद्या भजे करू मस्तपैकी खायला. घरचं खाल्लं ना पोट बरं. इकडं कसं भेटतं कसं नाही काय माहिती. तर बघू आता उंदीच्याला काय भेटतंय. बाहेर जर चांगलं भेटलं ठीक आहे, नाही तर मग नवीन नवीन वस्तू संदीप भाऊ आपल्याला करून खाऊ घालणार आहे. तर आपल्याला काही येत नाही. चला जेवण करून आता आम्ही झालं तर रेडी जायला. हेल्मेट वगैरे तयार आणि निघलो तर आता पुन्हा पुढच्या प्रवासाला. संदीप भाऊ आवरलं का? चला पटकन पुढच्या प्रवासाला. थांबायचं थांबून जमत नाही आपल्याला. जेवढं होईल तेवढं रनिंग उरकायचीच आहे. हेल्मेट आता लावलं आहे. आता बघू महाराष्ट्राची बॉर्डर आता जवळच आहे. तेवढी एकदा पार केली की जाऊ ओंकारेश्वरला. नंतर पुढं अजून ओंकारेश्वर 150-200 किलोमीटर असेल. पण जवळ आली बाउंड्री फक्त. आणि मग तिथं मुक्काम करू संध्याकाळचा. मग बघू उद्याचं काय आहे ते नियोजन. चला पटापट आता काय उरकण्यावर राहिलं आपलं. तर चला कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. सबस्क्राईब करून ठेवा पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी. चला संदीप. चला आता सकाळच्या 5 वाजल्यात उठलोत मस्त. आज इथं झोप झाली. दर्शन घेतो सकाळ सकाळ. चला आवरला का आपलं बॅग घेतला. चला बरं पटकन आता निघायचं. चला सकाळी सकाळी 5 वाजता आता जायचं आहे ओंकारेश्वरला. आंघोळ्या करू कपडे बदलू मस्त दर्शन घेऊ. आता सकाळी सकाळी 5 वाजल्या. आता ओंकारेश्वर 20 किलोमीटर राहिले. रात्री इथंच मुक्काम केला. पैकी फॅन होते इकडं तिकडं 2 फॅन होते आणि मस्त इथं झोपलो. चांगली जागा होती आणि ओंकारेश्वरला जाऊन झोपायचं होतं पण इथं झोपलो. तिथं भेटले जोडीदार. ते म्हणजे मस्त आहे झोपायला. मग इथं झोपलो. चला आवरून आता काय करतो जातो त्याला. चला संदीप आवरा बुटं घाला. तरी सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग नमस्ते. तर आत्ता आहेत आपण आत्ता ओंकारेश्वरला. तर बघा हे आपण आता सकाळी सकाळी नदी वगैरे बघू शकतो. आपण सकाळी सकाळी आंघोळ करणार आहेत आणि त्याच्यानंतर जाणार आहेत दर्शन घ्यायला. तर आत्ता आहे मध्य प्रदेशमध्ये ओंकारेश्वर मंदिरापाशी. तर चला आज दुसरा दिवस आहे. सकाळी सकाळी बघा मंदिराचं दर्शन घेऊन पुन्हा महाकालला जायचं आहे. चालायचं का?